ज्यावेळेस आपण कोणती गोष्ट आपण मनापासून करत असतो ना, त्या वेळेत ती गोष्ट आपल्या मनात असते, हृदयात असते आणि डोक्यात असते. आणि मनात, हृदयात, डोक्यात जी गोष्ट असते त्याच्यात आपल्याला यश मिळतच. त्यामुळे ती गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची. आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळणार आहेत, जी गोष्ट एकदम अंगात उतरते. आता देव अंगात उतरताच की मग तुमचा अभ्यास किती उतरलेला आहे तुमच्या डोक्यामध्ये, तुम्ही त्याचं किती मनापासून चिंतन मनन केलेलं आहे, ते तुम्हाला फायदा देऊन जातं. लक्षात ठेवा. येते का लक्षात? समजते का? आपलं मन आहे हे स्प्रिंग सारखं. आपल्या मनाला लाडीगोडीने समजवायचं असतं. बरोबर? लाडीगोडी म्हणजे काय? त्याला आपलं मन सांगत असतं, चला आज पतंग उडवायला जाऊ. बरोबर आहे? आपण त्याला असं सांगायचं नाही की आज नको, आज गरजेचं नाही. जे मनाला एकदम असं दाबून नाही सांगायचं की आज पतंग उडवायला नाही जायचं. मनाला कसं समजून सांगायचं की पतंग उडवायला गेलो तर काय होईल, एखादं दोन आपण पतंग कापू, दोन कापल्यावरती आपल्याला थोडस आनंद होईल, थोडस आपण हे करू. मग आपण त्या विचार करता करताच त्या गोष्टीचा आनंद घेऊन घ्यायचा आणि सांगायचं की आपण पतंग उडवलेली आता आणि आपण आता अभ्यासाला बसायचं. एकदम असं आज पतंग उडवायचीच नाही, आज पतंग उडवायचीच नाही, आज आपण अभ्यासच करायचा. आता आपण असं दाबलं तर ते स्प्रिंग अशी बाहेर पडेल. तुम्ही पतंग उडवलं तर शेवटी, पण त्याला कसं समजत एवढं गरजेचं नाही पतंग उडवणं. आपण मनातच उडवून घेऊ, मनातच सगळं करू, मनातच आनंद घेऊन घ्यायचा. 15 मिनिटं घेतल्यानंतर मग आपण अभ्यासाला बसायचं. येते लक्षात? जर तुम्ही मनाला रागवून किंवा दाबून सांगता मन उलट त्याच्या विरुद्ध करेल. आता लहान मुलाला कसं आपण सांगितलं की नाही तो तेच करेल तो. तसं आपलं मन असतं. तुम्ही मनाला किती सांगा मी हे करायचं नाही, ते मन तेच करेल. तुम्हाला असं सांगायचं की चला आज आपण पतंग उडवायला गेलेलो आहे, आपण 1-2 जणांच्या कापलेल्या आहेत, हाताला थोडंसं जखम पण झालेलं आहे, आपण बँडेज लावलेला आहे, तरी की हातात घेऊन पाहिजे तशी ऍक्शन करून पाहिजे. झालं का? 5-10 मिनिटं झाले का त्याचे? डोळे लावून तसं मनन करायचं, चिंतन करायचं, अभ्यास करायचं. मन हे स्क्रीन सारखं जेवढं दाबलं ना तेवढं बाहेर पडून येतं. दाबायचं नसतं, मनाला लाडी समजून सांगायचं असतं. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.